पण अर्थात आणखीन एक महत्त्वाची बातमी ही समोर येते। कन्नडमध्ये राष्ट्रवादी ही आघाडी घेताना दिसते। सिल्लोडमध्ये शिवसेनेचे समीर सत्तार हे आघाडीवर आहेत। महत्त्वाची बातमी, कन्नडमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाती कोल्हे आघाडीवर असल्याची बातमी आहे। तर वैजापूरमध्ये भाजपचे उमेदवार दिनेश परदेशी हे आघाडीवर आहेत। वैजापूरमध्ये भाजपने या ठिकाणी आघाडी घेतली आहे। फुलंब्रीमध्ये ठाकरेंचे राजेंद्र ठोंबरे आघाडी घेताना दिसतात। फुलंब्री एक महत्त्वाचा बालेकिल्ला या ठिकाणी मानला जातो। पैठणमध्ये शिवसेनेच्या ज्या महिला उमेदवार आहेत त्या आघाडीवर आहेत। तटकर यांना रायगडमध्ये मोठा दणका। श्रीवर्धनमधून एक महत्त्वाची बातमी, या ठिकाणी तटकरे यांच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे। अदिती तटकरे यांच्या उमेदवाराचा पराभव आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार अतुल चौगले हे मात्र विजयी झालेले आहेत। रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर सातत्यानं शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांची हा संघर्ष पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।